नमस्कार. श्रद्धा विश्वास शुभम गुरुजी हमखास. मंडळी, कर्म 3 प्रकारचे असतात: संचित कर्म, क्रियमान कर्म आणि प्रारब्ध कर्म. या 3 कर्मामुळे होतं काय तर आपल्याला प्रत्येक कर्माची फलप्राप्ती अनुभवावी लागते. तशीच एक गंमतदार गोष्ट आज आपण पाहूया. कर्माची फलप्राप्ती कशी होते. पूर्वी एका राज्यामध्ये चोर चोरी करत होते आणि हे चोर चोरी करत असताना राजाच्या शिपायांना ते दिसलं. चोरांच्या लक्षात आलं, चोर पळू लागले. चोरांच्या मागे शिपाई लागले. परंतु झालं असं की चोरांना ते चोरलेलं सामान घेऊन पळणं काही शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी आपलं आहे ते द्रव्य आहे त्या ठिकाणी टाकलं आणि चोर पळून गेले. परंतु गंमत अशी झाली की ज्या ठिकाणी द्रव्य टाकलं त्या ठिकाणी मांडव्य ऋषींचा आश्रम होता. त्या ठिकाणी राजाचे शिपाई आले. त्यांनी आपलं राजद्रव्य पाहिलं आणि ऋषीच चोर आहेत म्हणून त्यांना राजद्रव्य असे घेऊन ते राजासमोर उभं केलं. राजानेही कुठल्या प्रकारचा विचार न करता त्यांना सुळावर चढवण्याची आज्ञा केली. 2-3 वेळेस त्यांना सुळावर चढवण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु त्यांचा काही सुळावरती जीव जाईना. आणि त्या ठिकाणी राजाच्या लक्षात आलं की हा कोणतरी महात्मा आहे, याच्याकडनं अशी चूक झालेली नसेल, म्हणून त्यांनी त्याला सुळावरून खाली उतरवण्याची आज्ञा दिली. राजाने त्यांची क्षमा मागितली. मांडव्य ऋषींनी त्याला क्षमा केली. परंतु मांडव्य ऋषी म्हणाले, यामध्ये तुम्ही दोषी नाही तर यमराज दोषी आहे. मी त्यांना जाऊन या प्रश्नाचा जाब विचारेल. असं म्हणून त्यांनी तपश्चर्येने यमराजांना प्रश्न विचारला, यमराज, मी कुठल्याही प्रकारची चुकी केली नसताना मला हे कर्म का भोगावं लागलं, मला ही शिक्षा का भोगावी लागली. यमराजाच्या लक्षात आलं हे ऋषी आहेत, यांना जर आपण खरं कारण सांगितलं नाही तर आपल्याला हे शाप देतील. त्यांनी खरं कारण सांगितलं की ऋषीमुनी, आपल्याकडनं पूर्वी एका फुलपाखराच्या पंखाला काटा टोचला गेला आणि तो आपण टोचला होता. त्यामुळे आपल्याला ही दुःख भोगावी लागत आहे. तर लक्षात ठेवा, ऋषीमुनींना केलेल्या कर्माची फलप्राप्ती झालेली आहे. भगवंताला केलेल्या कर्माची फलप्राप्ती झाली आहे. आपण तर सर्वसामान्य जन आहोत. त्यामुळे आपल्या कर्माचं फलप्राप्ती आपल्याला नक्की होणार आहे. संचित कर्म, क्रियमान कर्म आणि प्रारब्ध कर्म याची फलं आपल्याला भोगावीच लागणार आहेत. त्यामुळे दिवस संपताना भगवंतासमोर नतमस्तक व्हावं आणि आपण केलेली कर्म भगवंताच्या चरणी अर्पण करावी. पण लक्षात ठेवा, हा गंमत आहे, भगवंत फक्त पुण्यकर्म स्वीगृहीत करतो, परंतु पापकर्माचं श्रेय मात्र भगवंत आपल्यावरतीच देत असतो. त्यामुळे कर्म करताना काळजी घ्या आणि लक्षात ठेवा, केलेल्या कर्माची फलप्राप्ती आपल्यालाच भोगावी लागणार आहे. अशाच एका नवीन गोष्टीसोबत पुन्हा एकदा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.